आहे आगळीच धार. आनंदवाडी टायगरचे मावळे आम्ही ठरणार विजयाचे असल दावेदार. गारखिंडी प्रीमियर लीग पहिल्या चेंडूवरती षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. सन्माननीय माणिकशेठ झिंजाड जे हनुमान ट्रॅक्टर सर्व्हिस यांचा दणदणीत षटकार. आपण बघतोय इथे मॅच सुरू झाली आणि सुरू झाल्याबरोबर पहिल्या बॉलवरती षटकार ठोकून वल्लभनं खोललं खातं. ढाल तोडून वार करतात त्याला तलवार म्हणतात. ढाल तोडून वार करतात त्याला तलवार म्हणतात. साई दर्शन लॉजिस्टिकचे मावळे आम्ही आम्हालाच अस्सल टायगर म्हणतात. गारखिंडी प्रीमियर लीग अर्थात शिवझुंजार चषक 2024 मध्ये पदार्पण करीत आहे संघ मालक माननीय राजू शेठ झिंजाड. साई दर्शन लॉजिस्टिक विठ्ठल झिंजाड यांच्याकडून प्रवीण गावडेसाठी 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. प्रवीण गावडे यांना विनंती आपलं बक्षिसाचा स्वीकार करा. संघ मालक राजू शेठ विठ्ठल झिंजाड यांच्याकडून बक्षीस आहे. दुसऱ्या संघ मालकांनी काही बक्षीस दिले नाही या इनिंगला. संघ मालकांकडून बक्षीस मिळालं नाही. प्रवीण गावडेला एवढा भारी खेळला. संघ मालकांचे धुवाधार खेळाची फटकेबाजी पाहण्यास साऱ्यांची कशी लगबग झाली. धुवाधार खेळाची फटकेबाजी पाहण्यास साऱ्यांची कशी लगबग झाली. क्रिकेटची ताकद दावणे येथे मळगंगा फायटर्स टीम खेळायला आली. गारखिंडी प्रीमियर लीग अर्थात शिवझुंजार चषक 2024 मध्ये पदार्पण करीत आहे संघ मालक माननीय रामदास शेठ उजघरे माननीय भास्कर शेठ झिंजाड मळगंगा फायटर्स. पुन्हा उंच आणि एक टप्पा घेत सीमारेषेच्या बाहेर 4 धावा. बाहुनी मोका हा मारलाय चौका. ओम साई टूर्स अँड ट्रॅव्हल्स व ओम साई वडापाव व ओलिभे सेंटर प्रोप्रायटर माननीय शरद दादा चौधरी यांचा खणखणीत चौकार. करू दे हवा नाव आपलंच गाजतंय बाबा. करू दे हवा धावांचा प्रलय इथे आलेला आहे. पहिल्या षटकामध्ये चौकार षटकार आणि पुन्हा इथे फलंदाज बाद. फटसेल होईल धुवाधार. संधी साधून पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. माननीय अशोक शेठ पुंडे साईराम उद्योग समूह यांची बळीची टाळी. पहिल्याच षटकामध्ये आपण पाहिल्या भरपूर खळबळी. इथे अजय वल्लभनं षटकार चौकार ठोकले आणि तोच बाद झालेला आहे. यश मिळाले अजयला. धावफलकावरती असतील धावा 12. एक गडी बाद 12 माफ करा 1 गडी बाद 14. आनंदवाडी विरुद्ध साई दर्शन असा सामना इथे मैदानामध्ये आपण बघतोय. आनंदवाडी संघ फलंदाजीसाठी, साई दर्शन संघ क्षेत्ररक्षणासाठी मैदानावरती दाखल झालेले आहेत. वाह, पहिल्याच षटकामध्ये बाहुनी मोका हा मारलाय चौका. ओम साई टूर्स अँड ट्रॅव्हल्स व ओम साई वडापाव व ओलिभे सेंटर प्रोप्रायटर माननीय शरद दादा चौधरी यांचा खणखणीत चौकार. सूर्या
गोलंदाजी मार्क सूर्या दुसरं षटक घेऊन सुरू झाले. पहिल्या चेंडूवरती चौकार येतोय पंकजच्या बॅटमधून. बाहेर होता उचलण्याचा प्रयत्न मात्र यष्टीरक्षकाकडूनही चेंडू निसटतोय. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. माननीय माणिकशेठ झिंजाड जे हनुमान ट्रॅक्टर सर्व्हिस गारखिंडी यांचा खतरनाक षटकार. शिव झुंजार मित्रमंडळ आणि गारखिंडी प्रीमियर लीग 7व्या पर्वामध्ये स्पर्धा मैदानामध्ये सुरू आहे. सूर्या बाहेरची कळ चेंडूला अडवण्याचा प्रयत्न यशस्वी आहे. डिक्लेरेशन झोन आहे. एक पारितोषिक येत आहे पंकज गायकवाड यांच्या वतीनं 100 रुपयांचं पारितोषिक आणि षटकार हॅट्रिक साठी 500 रुपयांचं पारितोषिक पंकज गायकवाड यांच्यासाठी. धन्यवाद. बघू आपण या मॅच मध्ये डिक्लेरेशन झोन आहे आणि मात्र तिथेही चेंडू अडवायला 2 क्षेत्ररक्षक आपल्याला बघायला मिळत आहेत. शॉर्ट थर्ड मॅन बॅकफूट पॉइंट स्क्वेअर लेगला चेंडू यावेळेस उचललाय आणि डीप स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक पॉवर प्ले मध्ये 38 सर्कलच्या बाहेर आहे. तिथून थ्रो अत्यंत वेगवान मात्र यष्टीरक्षकाकडून चूक होईल. इथे 2 धावा प्राप्त होणार आहेत. जीवाच्या आकांतानं प्राणाची बाजी लावत या 2 धावा पूर्ण करतायत फलंदाज पंकज आणि त्याच्या सोबतीला सुनील पंकज ही जोडी मैदानामध्ये. सूर्या गोलंदाजी मार्क वरती सूर्याचं कौतुक आहे. पहिल्या चेंडूवरती चौकार येऊन देखील त्यानंतर मोठे फटके येऊ दिले नाहीत सूर्याने. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. सन्माननीय माणिकशेठ झिंजाड जे हनुमान ट्रॅक्टर सर्व्हिस यांचा दणदणीत षटकार. बघितलं आपण सिमेंटचं विकेट आहे. स्क्वेअर लेगला चेंडू डीप मध्ये ढाल तोडून वार करतात त्याला तलवार म्हणतात. ढाल तोडून वार करतात त्याला तलवार म्हणतात. साई दर्शन लॉजिस्टिकचे मावळे आम्हालाच अस्सल टायगर म्हणतात. गारखिंडी प्रीमियर लीग अर्थात धावफलक दाखवतोय 22 धावा. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओहोर संपली. नवनाथ रसवंती ग्रह आळेफाटा प्रोप्रायटर नवनाथ शेठ झिंजाड यांकडून ओहोर संपली. 22 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर तेवीस धावा आहेत धावफलकावर आणि सुनील आणि पंकज या जोडीच्या मध्ये आपण ही फलंदाजी बघतोय. सातत्याने डाव्या यष्टीवरती चेंडू टाकले जात आहेत. बॉडी लाईन आपण अशा चेंडूंना म्हणतो. खरं तर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये बॉडी लाईनला कुणी अंगावर टाकलेल्या चेंडूंना बॉडी लाईन म्हणून असं निगेटिव्ह गोलंदाजी म्हणणार नाही. कारण सगळ्यात जास्त जर धावा कुठल्या चेंडूवरती येतात तर या चेंडूवरती येतात. जसा बाउन्स असतो त्या बाउन्सवरती स्क्वेअर लेग लॉंग लेग मिड विकेटला खेळाडू इतके मोठे फटके खेळतात. त्यामुळं हे चेंडू अपेक्षित असतात फलंदाजांना. त्यामुळं शक्यतो बॉडी लाईन गोलंदाजी लेदर बॉल क्रिकेटमध्ये बघायला मिळते. कारण तिथे फलंदाजाला फिरायला सुद्धा वेळ मिळत नाही. इतका वेगात चेंडू शरीरावरती आदळल्यानंतर होणारी जखम सुद्धा मोठी असते. म्हणून अंगावरती टाकलेल्या चेंडूला बॉडी लाईन म्हणतात. टेनिस क्रिकेटमध्ये असं कधी होणार नाही. अमोल नवीन फलंदाज नवीन गोलंदाज असणार आहे. तिसरं षटक टाकण्यासाठी अमोल पहिला चेंडू टाकला. 1 धाव आलेली. थोडं क्षेत्ररक्षणामध्ये बदल करायचा आहे. रिस्ट्रिक्शन इथे संपलेलं आहे. 4 क्षेत्ररक्षक ऑन साईडला सीमारेषेवरती बघायला मिळत आहेत. उजव्या बाहेर खूपच बाहेर चेंडू होता. इथे शफल होत स्क्वेअर लेगला खेळायचा प्रयत्न फसलेला. पुन्हा निर्धाव चेंडू इथे आपण बघणार आहोत आणि धावफलक तिथेच असेल. तो मात्र 24 धावा. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये तिसरं षटक सुरू आहे. इथे मोठा स्कोरच तुम्हाला बळकटी देऊ शकतो. विजयाच्या अपेक्षा निर्माण करू शकतो. छोटा स्कोर डिफेंड करणे या ग्राउंडवरती तेवढंसं सोपं नाही आहे.
या सरळ बॅटनं खेळलेला हा फटका दोन्ही क्षेत्ररक्षकांच्या भिंती फोडून चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 रन. पाहुनी मोका हा मारलाय चौका. ओम साई टूर्स अँड ट्रॅव्हल्स व ओम साई वडापाव व ओलिभे सेंटर प्रोप्रायटर माननीय शरद दादा चौधरी यांचा खणखणीत चौकार. 4 धावांच्या बरोबरीने 28 धावा षटक तिसरं सुरू आहे. फलंदाज धीरज स्ट्राईक एंडवर. प्रयत्न होणार आहे. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. माननीय माणिकशेठ झिंजाड जे हनुमान ट्रॅक्टर सर्व्हिस गारखिंडी यांचा खतरनाक षटकार. पहिल्या षटकामध्ये 14, दुसऱ्या षटकामध्ये 9 आणि या षटकामध्ये देखील चांगली गोलंदाजी करत आतापर्यंत केवळ 7 धावा आहेत. ओहो स्लोवर वन रीड केला चेंडू आणि एकदा का ओळखला फलंदाजाने की या चेंडूचं मात्र काही खरं नसतं. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. जे हनुमान ट्रॅक्टर सर्व्हिस प्रोप्रायटर माणिकशेठ झिंजाड यांचा उत्तुंग षटकार. धीरजनं संयम त्याचा सुटला. चेंडू बघितल्यानंतर कोणाचाही चुकू शकतो. तो पुढे आला आणि भिरकावून दिलं लॉंगबॉल सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी धाव फलकावरती धावा आहेत. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. माननीय संदीप शेठ झिंजाड श्री गणेश फ्रेट मोअर्स यांचा दणदणीत षटकार. पुढे येऊन खेळायचा प्रयत्न होता मात्र यावेळेस तो प्रयत्न त्याला सोडून द्यावा लागला. चांगला चेंडू असेल सुनीलचा अमोलच्या षटकामध्ये. हे षटक बघितला पण तर 13 धावा या षटकामधून प्राप्त होत आहेत. 3 षटकांमध्ये 36 धावा धाव फलकावरती येत आहेत. त्या साई दर्शन च्या विरोधात आनंदवाडी संघ. एकही गोष्ट जमाना आलाय का तुला? तू जर ग्राउंड मध्ये नाही शाळेतही नाही. असा कसा या पठ्याचा तोल सुटला. डावलली हातातील संधी कारण झेल सुटला. शिव झुंजार ग्रुप गारखिंडी म्हणतात. हे बाई प्युअर याडा माली. शेवटची 2 षटक महत्वाची आहेत. आपण पाहिले की 4 मॅच पैकी 3 मॅच जिंकलेल्या आहेत महाराजा फायटर संघानं. एक मॅच त्यांची शिल्लक आहे. क्रिकेट भूमीचे शूर आम्ही पुढेच आमची धाव. क्रिकेट भूमीचे शूर आम्ही पुढेच आमची धाव. तडाखेबंद कामगिरीतून तोरले महाराजा फायटर्स हे नाव. गारखिंडी प्रीमियर लीग चांगली कामगिरी केली. हा गेला 9 बॉल. रॉयल दूध उत्पादक पप्पू शेठ चौधरी यांच्याकडून 9 बॉलची 1 रन. फार मोठा स्कोअर होऊ शकणार नाही. दोन्ही फलंदाजांनी खूप वेळ चांगली बॅटिंग केलेली आहे. चांगले फटके दाखवले. इथे आमच्या या तुफानी खेळाला आहे आगळीच धार. आमच्या या तुफानी खेळाला आहे आगळीच धार. आनंदवाडी टायगरचे मावळे आम्ही ठरणार विजयाच्या असल दावेदार. गारखिंडी प्रीमियर लीग अर्थात शिव झुंजार चषक 2024 मध्ये पदार्पण करीत आहे संघ मालक माननीय स्वप्नील गायकवाड. माननीय 2 धावा डिक्लेअर. टायमिंग नाही साधता आला वेळेवर. चेंडू गेला शाळेवर. माननीय उद्धव शेठ चौधरी जे हनुमान ट्रॅक्टर सर्व्हिस यांच्याकडून डिक्लेरेशनच्या या धावा. हा गेला उत्तुंग 2 धावांच्या बरोबरीने साक्षी रोड लाईन प्रोप्रायटर माननीय भास्करांना झिंजाड यांचा खतरनाक षटकार. मोठा विस्फोट होऊ शकतो. त्यामुळे टप्पा राखणं हे सुद्धा महत्वाचं आहे. गोलंदाजांनी स्वतःच्या गोलंदाजीवरती कंट्रोल ठेवणंही गरजेचं राहतं. मात्र इथे गिरण इथे चांगला चेंडू आणि बाहेरची कड असावी. इथे फलंदाज बाद. तिसरा धक्का आनंदवाडी संघाला. संधी साधूनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. माननीय अशोक शेठ पुंडे साईराम उद्योग समूह यांची बळीची टाळी.
अजून एक फलंदाज इथे गमावलाय. झारखंडी प्रीमियर लीग अर्थात शिव झुंजार चषक 2024 च्या निमित्ताने उपस्थित मान्यवर खेळाडू व क्रिकेट रसिकांचे सौभाग्यवती जयश्रीताई प्रवीण साबळे उपसरपंच रांधे यांच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. वाईटची घोषणा. एका अतिरिक्त धावे बरोबरच धावफलक पुन्हा एकदा पुढे पोहोचेल. वाईट बॉल माननीय समाधान शेठ झिंजाड शिवम फॅब्रिकेशन गारखंडी यांकडून वाईट बॉलची अकरान. 41 धावा. बाहेर डावखुऱ्या फलंदाजासाठी पुन्हा प्रभावी गोलंदाजी. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. माननीय अशोक शेठ पुंडे साईराम उद्योग समूह यांची बळीची टाळी. जाळ काढणारी किरण आहे. गोलंदाजांसाठी हे चेंडू परतावणं कठीण गोष्ट आहे. चांगली गोलंदाजी. पुन्हा खाली राहिलेला हा चेंडू तिथे भिंतीवरती आढळतोय. अर्थात डिक्लेरेशन झोन मध्ये 1 धाव प्राप्त होणार आहे आणि धावफलक पुढे पोहोचेल. झारखंडी प्रीमियर लीग अर्थात शिव झुंजार चषक 2024 च्या निमित्ताने उपस्थित मान्यवर खेळाडू व क्रिकेट रसिकांचे सौभाग्यवती जयश्रीताई प्रवीण साबळे उपसरपंच रांधे यांच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. 41 धावा धावफलकावर आणि षटक संपलेला आहे. खूप कमी षटक आपण दिवसभरामध्ये अशी बघितली की ज्याच्यामध्ये 6 धावांच्या आतमध्ये धावा दिलेल्या आहेत. त्यापैकी हे षटक आहे जिथे 5 धावा आलेल्या आहेत. मला वाटते सकाळी प्रवीण गावडेने एक षटक टाकलं होतं. त्याच्या अगोदर सकाळच्या सत्रामध्ये एक षटक आपण पाहिलं होतं. अर्थातच असे खूप थोडे गोलंदाज आहे की ज्यांनी 6 धावांच्या आतमध्ये धावा एखाद्या षटकामध्ये खर्च केलेत आणि त्या पंक्तीमध्ये आपल्याला बघायला मिळेल किरणला. 4 षटक संपलेले. शेवटचं षटक डेथ ओव्हर मध्ये पुन्हा गोलंदाज अमोल. आकाशामध्ये चेंडू. अमोल गागरे यावेळेस थेट यष्ट्यांवरती फेक होऊ शकत नाहीये. पारनेर तालुक्यातला हा हरहुन्नरी खेळाडू आहे अमोल गागरे. सातत्यानं कमर्शियल क्रिकेट देखील खेळतो. मोठ्या स्पर्धांमध्ये देखील अमोल गागरेला आपण पाहिले. गारखंडी प्रीमियर लीग मध्ये डेथ ओव्हर मध्ये आलेला हा गोलंदाज आहे. मगाशी मी डेथ ओव्हर मध्ये तुम्हाला एक स्टोरी सांगणार होतो जसप्रीत बुमराची. तो यॉर्कर कसा टाकायला शिकला तर तो घरी सराव करायचा. घरच्या भिंतीवरती बॉल मारायचा. पण दुपारी त्याची आई घरात झोपलेली असायची. उंच उंच आकाशामध्ये चेंडू लॉंग ऑफ आणि ड्रॉप होईल कॅच. जीवदान प्राप्त होणार आहे. यष्टी तर उद्ध्वस्त केली जाते तिकडे आणि तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय रेफर केला जाईल. तर या सामन्याचा निर्णय या 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 क्षणांचा या बॉलचा निर्णय काय असणार आहे तो तिसरे पंच देतील. दरम्यान 43 धावा धावफलकावरती आहे. ती स्टोरी मी तुम्हाला सांगतो की ज्यावेळेस जसप्रीत बुमराह घरातल्या भिंतीवरती बॉलिंग करायचा त्यावेळेस आईची झोपमोड व्हायची आणि मग आई त्याला ओरडायची खूप. मग ह्या पठ्ठ्याने एक आयडिया लढवली की आईची झोप मोडणार नाही. मग बॉल कुठे टाकायचा तर भिंत आणि माती जमीन इथं जो कॉर्नर असतो ना त्या कॉर्नर मध्ये बरोबर टप्पा टाकला की आवाज येत नाही. मग त्यानं तिथे टप्पा टाकायचा सराव सुरू केला. बघा भारताला एक जबरदस्त यॉर्कर किंग मिळाला. यॉर्कर स्पेशालिस्ट मिळाला. फक्त त्यानं घरी सराव केला सातत्यानं. त्याचा परिणाम पुढे जाऊन क्रिकेटमध्ये कसा होतो. एखादा खेळाडू स्पेशालिस्ट बनतो म्हणजे आईची झोप मोड त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये घेऊन आली. एखादी आई काय करू शकते तिच्या नकळत सुद्धा. आई चांगलं संस्कार करेल, मुलांना वळण चांगलं लावेल किंवा काय, पण एखाद्या वेळेस तिची झोप मोड सुद्धा एखाद्या खेळाडूला स्टार बनवू शकते. हे फक्त आईच करू शकते. दरम्यान 43 धावा धावफलकावरती आहेत. इथे पंचांचा निर्णय मात्र आपल्या प्रतीक्षेत आहेत.
आई नाही, वडील सुद्धा काहीतरी करू शकतात. गुंडाप्पा विश्वनाथ यांना त्यांचे वडील ग्राउंड मध्ये सराव द्यायचे. फलंदाज नाबाद आहे, फलंदाज नाबाद आहे. वडील काय करायचे, ग्राउंड मध्ये सराव देताना 2 विटामध्ये ठेवायचे आणि विटांमधून बॉल मारायला लावायचे. एवढा सराव दिला त्याने गुंडाप्पा विश्वनाथला. जगातला सर्वोत्कृष्ट स्क्वेअर कट स्पेशालिस्ट झाला गुंडाप्पा विश्वनाथ. तुम्ही अनेक वेळा सीताराम दादा चौधरी यांच्या समालोचनातून ऐकलं असेल की स्क्वेअर कटचा बादशाह गुंडाप्पा विश्वनाथ. धाव फलकावरती धावा आहेत त्या 45. षटक क्रमांक शेवटच्या मैदानामध्ये सुरू आहे. आई वडील एखाद्या मुलं कशी घडवू शकतात. बऱ्याच वेळा घरच्यांचा विरोध सुद्धा कारणीभूत ठरू शकतो. अजय ठाकूर नावाचा कबड्डीचा खेळाडू आहे. कबड्डी खेळायला गेलं म्हणून वडिलांनी इतका मारला की हात सुजवला. तो दुसऱ्या हाताने खेळायला लागला. आणि एक मात्र असा रेडर आहे की जो डावीकडून रेड करू शकतो, उजवीकडून करू शकतो, फक्त वडिलांनी मारल्यामुळं. अशा विलक्षण स्टोरी आहेत खेळाच्या जगतामधल्या. दरम्यान आपण जाऊया मैदानामध्ये जिथे धावफलकावरती 45 धावा आहेत. षटक क्रमांक शेवटचा अत्यंत प्रभावी गोलंदाजी अमोल गागरेकडून. 4 धावा केवळ आल्या त्या षटकामध्ये. मागच्या 2 षटकांमध्ये धावांचा दुष्काळच पडलाय बऱ्यापैकी. मागच्या 5 षटकामध्ये केवळ 5 धावा, तर या षटकामध्ये केवळ 4 धावा. तर एकूण 11 चेंडूंमध्ये धावा आल्यात फक्त 9. मागच्या 11 चेंडूमध्ये डेथ ओव्हर्स मध्ये साई दर्शनच्या गोलंदाजांनी निश्चित कमाल केलेली आहे. धावा रोखलेल्या आहेत. या अगोदर धावफलक कोटीच्या कोटी उड्डाणं घेत होता, त्याला रोखलंय. वेसन खेचलेली आहे इथे धावफलकाची. स्क्वेअर कट, एक चांगला स्क्वेअर कट बघायला मिळतोय. क्षेत्ररक्षक पाठमोरा, 1 धाव एव्हाना, 2 धावा आरामात या ठिकाणी येऊ शकतात. थ्रो गोलंदाजाकडे, मिस होईल थ्रो. 3ऱ्या धावेचा प्रयत्न आणि पुन्हा 3 धावा. पुन्हा खराब थ्रो, पुन्हा 4 मिळतील. मला वाटतं एक रील्स होती, तिथे सुद्धा असंच झालेलं आहे. इकडून बॉल तिकडे, तिकडून बॉल इकडे. इथे 4 धावा मिळत आहेत जिथे 2 अपेक्षित होत्या. शेवटच्या चेंडूवरती 4. आणि फायनल स्कोअर आपण बघू शकतो मात्र 49. या डावामध्ये लो स्कोअर मॅच आहे. कमी धावसंख्येवरती रंगणारा हा सामना आहे. 49 धावा धावफलकावरती विजयासाठी. मात्र 50 धावांची गरज इथे साई दर्शनला. आनंदवाडी विरुद्ध साई दर्शन असा सामना इथे रंगणार आहे. ढाल तोडून वार करतात त्याला तलवार म्हणतात. ढाल तोडून वार करतात त्याला तलवार म्हणतात. साई दर्शन लॉजिस्टिकचे मावळे आम्ही, आम्हालाच अस्सल टायगर म्हणतात. गारखिंडी प्रीमियर लीग अर्थात शिव झुंजार चषक 2024 मध्ये पदार्पण करीत आहे संघ मालक माननीय राजू शेठ झिंजाड. साई दर्शन लॉजिस्टिक. चला या ठिकाणी नवीन मॅच, लो स्कोअर मॅच. आणि ही मॅच रंगवण्यासाठी आपण ज्यांच्या अमोघ वाणीनं क्रीडा रसिकांवरती अमृत तुषारांचा वर्षाव करण्यासाठी मी निमंत्रित करतो इथे दीपक मंडले सरांना.
आमच्या या तुफानी खेळाला आहे आगळीच धार, आमच्या या तुफानी खेळाला आहे आगळीच धार. आनंदवाडी टायगरचे मावळे आम्ही ठरणार विजयाचे असल दावेदार. गारखिंडी प्रीमियर लीग अर्थात शिव झुंजार चषक 2024 मध्ये पदार्पण करीत आहे संघ मालक माननीय स्वप्नील गायक. आमच्या या तुफानी खेळाला आहे आगळीच धार, आमच्या या तुफानी खेळाला आहे आगळीच धार. आनंदवाडी टायगरचे मावळे आम्ही ठरणार विजयाचे असल दावेदार. गारखिंडी प्रीमियर लीग अर्थात शिव झुंजार चषक 2024 मध्ये पदार्पण करीत आहे संघ मालक माननीय स्वप्नील गायकवाड, माननीय संतोष शेठ शिरोळे, माननीय आकाश गायकवाड. आनंदवाडी टायगर. जीवन तुझे आम्हास प्रेरणा, दाही दिशा तुझीच गर्जना. थँक्यू डीजे. धन्यवाद. मैदानाच्या आतमध्ये खरं तर नरेश ढोमे सरांना ऐकणं हे फार एक मोठं काम आहे. मला आजही आठवतं ज्यावेळेस आमच्या पॅन्टच्या मागच्या साईडला ठिगळा असायची त्यावेळेस निघोजच्या त्या वडाच्या झाडाखाली बसून आम्ही सीतारामदादा आणि ढोमे सरांची कॉमेंट्री ऐकलेली आहे. आणि तेही 9 किलोमीटर सायकलवरनं वेताळवाडी स्टेडियमवर जाऊन. ढोमे सरांना त्या गोष्टी कितपत माहिती आहे मला माहीत नाही. आणि खरं तर अनेक मैदानांवरती मला एकदा असंच समजलं ढोमे सर खराडीच्या मैदानावर कॉमेंट्री आलेत. मी कंपनीमध्ये हाफ डे टाकून त्यांची कॉमेंट्री ऐकायला गेलो होतो. परंतु आज कधीतरी त्यांच्याबरोबर माईक शेअर करता येतो हे त्या ठिकाणी आनंदाची गोष्ट आहे. आणि खरं तर सीतारामदादा चौधरींची कृपा आहे. नाहीतर आम्हाला आयुष्यात कधी वाटलं नव्हतं क्रिकेटच्या मैदानावरती आम्ही माईकवरती आरडाओरडा करू. एक सुंदर अशा प्रकारचा खेळ गारखेंडीकरांनी उभा केला. शिवझुंदार मित्रमंडळानं जबाबदारी खांद्यावरती घेतली. 7व्या वर्षामध्ये स्पर्धा आणली. स्पर्धेचं नाव आहे GPL अर्थात गारखिंडी प्रीमियर लीग. वल्लभ काने गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे. समोर आहे अमोल गागरे नॉन स्ट्राईक एंडला. यावर्षी थोडीशी धीरी अजय चौधरी नाही का. यावर्षी जरा थोडेसे धीरे वाटत आहेत ते मागच्या वर्षीचा त्या ठिकाणी प्रयत्न पाहता. पहिला चेंडू कमी धावसंख्या आहे. अमोल गागरे पहिल्या चेंडूवरती झेलाची संधी. आणि मला वाटतं आता इथून कळसला जाईपर्यंत वल्लभ शिव्या देत राहील कारण हा झेल घेणंच आहे. अमोल गागरेचा झेल जेमतेम धावा करायच्यात त्या 50 धावा जेमतेम करायच्यात. आणि तिथे अमोल गागरेचा पहिल्याच चेंडूवर तुम्ही सोप्पा झेल सोडताय हे संकेत सोपे नव्हे. खरं तर आमचे TN झिंजाळ असतील त्यांच्या अगोदर त्यांचे बंधू सुजित असतील त्या अगोदर त्या ठिकाणी दत्ता झिंजाळ किंवा इतर अनेक मंडळी ज्यांनी खरं तर एक छोटंसं गाव सह्याद्रीच्या कुशीमध्ये बसलेलं त्या गारखिंडी गावाला सीतारामदादा चौधरींनी महाराष्ट्रभर नेलं. यावेळेस स्विच हिटचा फटका खेळला गेलाय. पाहूया पंचांचं म्हणणं काय आहे. 2 धावा. खरं तर मुलांनी सर असतील त्याचबरोबर गुंड सर असतील वैभव कातोरे सर असतील फार मोठं त्या ठिकाणी सुंदर काम या स्पर्धेच्या माध्यमातून केलेलं आहे. पंचगिरीमध्ये त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं काम करताना चेंडू त्या ठिकाणी मला वाटतं आणण्यासाठी गेलेत. सापडला पटकन तर या नाहीतर या ठिकाणी बदली चेंडू देण्याचं नक्कीच आपण प्रयत्न करू कारण आमच्या आयोजकांची तेवढी तयारी आहे. पुणेकर मुंबईकर इतर सुद्धा वेगवेगळ्या शहरांमध्ये आमचे गारखिंडीकर राहतात. आमचे सुजित जिंजर ऑस्ट्रेलियामधनं लाईव्ह मॅचेसचा आनंद घेत आहेत. म्हणजे गारखिंडीकरांनी एखादी टुर्नामेंट चालू करणं हे सोपं नाही त्या ठिकाणी सोपं आहे परंतु ती परंपरा टिकून ठेवणं हे फार अवघड काम आहे. एकदा माईक हातात घेतला की मीच बोलणार. तुला बोलायचं तर सांग मग आपण दोघं मिळून कॉमेंट्री करू. या धीरज आतमध्ये या. धीरज आपण आतमध्ये या. बदली चेंडू द्या. सामन्याला सुरुवात करा. कृपया आपले त्या ठिकाणी कार्यकर्ते आपले स्वयंसेवक तिकडे जाणं गरजेचं आहे. स्वतः विठ्ठल झिंजाड त्या ठिकाणी जात आहेत आणि शंभू चौधरी. लाडूला आज पाहिलं नाही. लाडू काल मैदानावरती होता. आज त्या टेम्पोच्या साईडलाच तो आहे. धावफलकावरती धावा आहेत त्या 4 धावा. बॅकफुटला जात त्या ठिकाणी चेंडू पंच केला ऑफ साईडला. आता तुम्ही विचार करा आमचे पप्पू शेठ चौधरी खरं तर पप्पू शेठ या ठिकाणी दुग्ध व्यवसायामध्ये काम करत असताना त्या ठिकाणी खरं तर क्रिकेटमधनं त्यांना रुपया सुद्धा इन्कम नाही परंतु आपलं काम सांभाळून या ठिकाणी क्रिकेटसाठी मोठा वेळ देतात. यावेळेस अमोल गागरेचा फटका मिस टाइम. सुनील मास्तर एक टप्पा घेत चेंडू जातोय सरळ सीमा पार चौकार. ओम साई टूर्स अँड ट्रॅव्हल्स
माननीय माणिकशेठ झिंजाड Thank- जे हनुमान ट्रॅक्टर सर्व्हिस थँक्यू डीजे कारखिंडी खेळ टिपला गेलाय. यांचा अमोल गागरे होतोय बाद. आउटची वाजवटा ट्रान्स. सुजित मला कळवतात हरकत नाही, थोडासा वेळ त्या ठिकाणी ट्रान्ससाठी जातोय. 8 धावा धाव फलकावरती आहेत. 50 जेमतेम बनायचे आहेत. 49 झालेले आहेत. खरं तर आज ढोमे सरांना आपण जर पाहिलं तर आपल्याबरोबर काल चंदू शेट्टे सर होते, नरे ढोमे सर असतील. सध्याच्या टेनिस बॉल क्रिकेटच्या जगतामध्ये खरं तर ही मंडळी सर्वांना त्या ठिकाणी मंत्रमुग्ध करण्याचं काम आपल्या शाब्दिक रचनेनं करत असतात. अनेक ठिकाणी या मंडळींना राहुल गोगडे नवीन आरे, आता दुसरा दिवस संपत आला सुजित. राहुल गोगडे फलंदाजी मार्कवरती येतोय. नक्की इथे बसून करतोय काय? मी पाहिलंय तुझ्या मोबाईलमध्ये भरपूर गेम आहेत, ते तू खेळत असतो. माझं लक्ष फार बारीक असतं, तू नाही म्हणू शकत नाही. तो काहीतरी फुगे फोडायचा गेम आहे त्याच्या मोबाईलमध्ये. धाव फलकावरती धावा आहेत त्या 8 धावा धाव फलकावरती आहेत. तर ढोमे सरांना खरं तर फार मोठा अनुभव आहे. म्हणजे मला वाटतं जवळपास 2 दशकं उलटून गेले असतील. आपल्या वाणीनं त्यांनी सर्वांना मंत्रमुग्ध करून टाकलेलं आहे. म्हणजे मला तर सुरुवातीला जेव्हा ढोमे सरांबरोबर मी कॉमेंट्रीला बसायचो, मला अक्षरशः घाबरल्यासारखं व्हायचं. कारण ढोमे सर 14व्या 15व्या शतकामधनं कुठंतरी काहीतरी एखादा किस्सा सांगायचे आणि तो अप टू डेट बिनचूक. त्याचं आम्हाला वाटायचं की आता आपण पुढे काय बोलणार. परंतु खरं तर हे त्यांचं कौशल्य आहे, त्यांचा अभ्यास आहे, ज्यानं ते आजही त्या ठिकाणी फेवरेट कॉमेंटेटर म्हणून सुप्रसिद्ध आहेत. ओ राहुल गोगाडे हा चेंडू ऑफसाईडला खेळला, फिल्डर चेंडूच्या मागे येतोय. 1 धाव पडून पूर्ण केली गेली. या स्पर्धेमध्ये आत्तापर्यंत राहुल गोगडेने चांगल्या प्रकारची बॅटिंग केली. वल्लभ मात्र इथे निराशा लपू शकत नाही. यावेळेस धीरजकडनं थोडीशी चूक होते, परंतु राहुलनं शेवटचा चेंडू असल्यामुळे 2 धावा घेतल्या नाहीत. सिंगल सुजित कळवतोय. धावफलकावर धावा आहेत त्या 9 धावा धावफलकावर आहेत. मला आजही आठवतं पहिल्या सीझनला सुजित आणि मी एका टीममध्ये होतो आणि मी एक गोष्ट करायचो, ज्यावेळेस सुजित विकेट घेईल ना त्याला उचलून कडेवरती घ्यायचो. सुजितला आठवत असेल त्यावेळेस लाईव्ह पप्पू शेठ दुर्दैवानं नव्हतं सुरुवातीला आपल्याकडे, किंवा त्यावेळेस असेल तर मला माहीत नाही. पण त्याला मी अक्षरशः सुजितनं विकेट घेतली की मग मात्र सुजितला उचलून घ्यायचो. ती आमची दोघांची गळाभेट फार फेमस झाली त्या पहिल्या सीझनमध्ये. परंतु त्यानंतर त्यांनी मला एक फार मोठी भेट दिली. कधी माहिती आहे का? 2000 मला वाटतं 2020ला. कारण काय मला माहीतच नाही की ते त्याला कधी कधी कोविड पॉझिटिव्ह आहेत आणि त्यांच्या 2021ला आणि त्यांच्याबरोबर आम्ही तिकडे ते पैसे माझा हिशोब करत बसतो बक्षिसराच्या अगोदर. इथून मी गेलो, मला काहीच झालं नाही, परंतु आमची मिसेस 5 दिवस मात्र वरती टेकून परत मागे आली. त्यामुळे अशा प्रकारच्या गमती जमते. अहो स्विचेट खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडू बॅटला स्पर्श करणार नाही, हरकत नाही. दिलं तर काहीतरी सुजित मोठं दिलं पाहिजे, छोटं देऊन उपयोग काय नाही का. एखाद्याला द्यायचं तर काहीतरी मोठं दिलं पाहिजे. यानंतर वरंगळवाडी विरुद्ध मळगंगा दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती, आपण टॉससाठी येणं गरजेचं आहे. पप्पू शेठ लक्ष बारीक आहे. पप्पू शेठच्या हातामध्ये कागदाला पाठांतर लगेच आहे नाही का. मी नेहमी सांगत असतो पप्पू शेठ पुस्तक वाचा नाहीतर आयुष्य रद्दी होऊन जाईल. त्यामुळे आपण त्या ठिकाणी वाचन केलं पाहिजे. वाचाल तर वाचाल, बऱ्याच ठिकाणी लिहून ठेवलेलं आहे. बॅटची एज घेतली, चेंडू जातोय, दोन्ही खेळाडूंना चकवत. विकेट किपर आणि शॉट थर्ड मॅन खेळाडू 2 धावा मुलांनी सर इशारा करतात. डिक्लेरेशन झोन 2 धावांनी धाव फलक पुढे सुजित कळवत आहेत. 12 धावा धाव फलकावरती आहेत. 12 धावा. चला टॉस करतोय आपण. मी विनंती करेल नरेश ढोमे सर यांच्या शुभास्ते आपण हा टॉस करतोय. काल आपण चंदू शेट्टे सरांच्या शुभास्ते टॉस केला होता. मी ढोमे सरांना विनंती करेल आपण स्टेज समोर यायचे. आपले शुभास्ते पुढच्या सामन्याचा टॉस होतोय. वरंगळवाडी विरुद्ध मळगंगा या 2 टीममध्ये तो सामना होईल. या सर आपल्याला विनंती आहे, आपण टॉससाठी समोर यायचं आहे. 5 षटकांचा हाही सामना असेल. परत गोलंदाज सज्ज आहे. राहुल गोगाडे बॅकफुटला जात चेंडू पंच केलाय. डीप एक्स्ट्रा कव्हरला खणखणीत चौकार.
पाहुनी मोका हा मारलाय चौका. ओम साई टूर्स अँड ट्रॅव्हल्स व ओम साई वडापाव व ओलिभे सेंटर प्रोप्रायटर माननीय शरद दादा चौधरी यांचा खणखणीत चौकार. थँक्यू डीजे. डीजे थँक्यू डीजे. फोटो घ्या, फोटो घ्या ना सरांबरोबर, डोमेश सरांबरोबर. प्रवीण सर फोटो घ्या, सांगितलं फोटो घ्या. कारण या आठवणी आहेत ज्या कॅमेरामध्ये त्या ठिकाणी कॅमेराबद्ध करणं गरजेचं आहे. कारण डोमेश सरांनी खरं तर वेळ दिला आपल्याला. ओ क्लीन बोल्ड, यष्ट्या उद्ध्वस्त करून जाणारा गोलंदाज. वा, जबरदस्त गोलंदाजी. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. माननीय अशोक शेठ पुंडे साईराम उद्योग समूह यांची बळीची टाळी. थँक्यू. धावफलक पुढे जातोय. आपण पाहतोय तब्बल 16 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही 34 धावांची गरज आहे, ती मात्र साई दर्शन लॉजिस्टिक संघाला सामना जिंकण्यासाठी. पहा, या स्पर्धेला यावर्षी संघ बनवले गेले. ज्या संघांकडे सर्वांना वाटलं की हे संघ त्या ठिकाणी कमजोर ठरतील, त्या संघांनी मात्र दमदार कामगिरी केली. जे संघ दमदार होते त्या संघांनी मात्र कमजोर कामगिरी केली. अशा प्रकारचाच हा क्रिकेटचा नक्कीच ऊन सावल्यांचा खेळ आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळाला. क्रिकेटचा रोमांच संघर्ष या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. आणि गारखिंडी प्रीमियर लीगचा दुसरा दिवस आता मात्र अंतिम चरणाकडे झुकतोय. गायकवाड पाहुण्यांकडनं, गायकवाड पाहुण्यांना 200 रुपये विकेटसाठी. बोला. अठराशे 47 साली सेंटर गार्ड अर्थात त्याला ॲबडॉमिनल गार्ड हा टेक्निकल वर्ड आहे. ॲबडॉमिनल गार्डचा शोध पहिल्यांदा क्रिकेटमध्ये लागला 1847 साली. हेल्मेट यायला 100 वर्ष लागली. म्हणजे डोकं महत्वाचं हे कळायला माणसाला 100 वर्ष जावी लागली. 1947 साली पहिल्यांदा स्कल कॅप आली. 1847ला ॲबडॉमिनल गार्ड आलं. हवेचा प्रचंड झोत मैदानाच्या आतमध्ये. कॅमेरामन सुंदर काम करतायत. एक गोष्ट सांगू का नवनाथ सर, कॅमेऱ्यामध्ये चांगली लेन्स आणि माणसाकडे सेन्स असणं फार गरजेचं आहे. नाही तो माणूस काही कामाचा नाही. मग तो नॉन सेन्स आहे. प्रवीण त्या ठिकाणी पप्पू शेठच्या भाषेमध्ये सेन्स नसेल तर मग नॉन सेन्स. धावफलकावरती धावा आहेत त्या सुजित. 16 धावा. अजूनही 34 धावांची गरज मॅचमध्ये घेऊन जाईल. स्ट्राईक एंडला नक्कीच कळस गावचा एक अतिशय जबरदस्त क्रिकेटपटू किरण गाडगे. खरं तर कळस प्रीमियर लीग यावर्षी साकार झाली. त्यामध्ये आयोजक म्हणून वल्लभच्या खांद्याला खांदा लावून तो उभा राहिला. पाहूया मॅचमध्ये काय करतोय. गोलंदाज कामगिरी सुंदर आहे. बॅकफुटला जात प्रचंड मोठा अपील पंचांकडे केलं गेलंय. पंच मात्र एकमेकाबरोबर चर्चा करतील. डीजे वाले त्या ठिकाणी ते ठेवू नका, त्याला काय म्हणतात मागे, इको ठेवू नका. तो इको ठेवला की परत मग हजारो मेसेज येतात की लाईव्हला इको ऐकू येतो. धावफलकावरती आपण पाहतोय तब्बल 16 धावा. प्रचंड मोठं अपील केलं गेलं. पंचांनी ते अपील फेटाळलंय. वल्लभ मात्र प्रचंड मोठी नाराजी त्या ठिकाणी व्यक्त करतोय. काय पाहिजे, पटकन खेळा. अजून आपल्याला 2 सामने खेळायचेत. अजून 2 सामने आपल्याला खेळायचेत. चला पटकन. पाणी देणं गरजेचं आहे कारण एप्रिल महिन्यामध्ये आपण खेळतोय. पाण्याला आपण नाही म्हणू शकत नाही. खरं तर महाराजा फायटर संघाचं मी कौतुक करेल. स्पर्धेमध्ये बक्षीसपात्र फेरीमध्ये पोहोचलेला. खरं तर कालचा तो सामना फार सोपा होता. नाहीतर आज संघ टॉपर पोझिशननी त्या ठिकाणी पुढे गेला असता. परंतु हरकत नाही. क्रिकेटमध्ये मनासारख्या गोष्टी सगळ्या होत नाहीत. आणि त्यामुळे इतर संघांसाठी नक्कीच अजूनही चिंताजनक गोष्टी आहेत. काही संघांना अजून डळमळीत वातावरण आहे. आनंदवाडी संघ काल आपण पाहिला. काल संघ फार बॅकफुटला त्या ठिकाणी गेला. परंतु आज पहिल्याच मॅचमध्ये धीरज गायकवाड आणि इतर खेळाडूंनी एवढा दमदार खेळ केला की परत एकदा संघाच्या आशा पल्लवित झालेल्या आहेत. अजय चौधरी यावर्षी बॅट चालेना, बॉल चालेना, अशा प्रकारची अवस्था नक्कीच अजयला सतावते. परंतु हातामध्ये बॅट मात्र आरकेंचे. आरके अर्थात ते निघालेत मुंबईवरनं. पोहोचतील संध्याकाळी किंवा उद्या सकाळी मैदानावरती.
राजू कदम सर यांनी मात्र अजय यांना खास खेळण्यासाठी ती बॅट दिली. मला सुद्धा सरांनी मध्ये एक बॅट पुण्यामध्ये घरी आणून दिली. कदम सर यांना फक्त कदम सर हा माणूस फक्त देण्यासाठी जन्माला आलेला आहे, घेणं त्यांना माहीत नाही. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हातही घ्यावे, ही सीताराम दादांची वाक्य आहे. अजय चौधरी पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतात. धीरज गायकवाड षटक क्रमांक घेऊन येतोय ते तिसरं. पहिला चेंडू कव्हर्स मध्ये खेळलाय, बॅक फुटला अजय चौधरी. बहुतेक इथे घराच्या दिशेनेच फटका मारलाय आणि सांगतात माझा फॉर्म गेलेला नाही. चौकार पाहुनी मोका हा मारलाय चौका. ओम साई टूर्स अँड ट्रॅव्हल्स व ओम साई वडापाव व ओली भेळ सेंटर प्रोप्रायटर माननीय शरद दादा चौधरी यांचा खणखणीत चौका. 4 धावांनी धावफलक पुढे गेला. 20 धावा सुजित कळवता धावफलकावरती आहेत. याचा अर्थ अजूनही 30 धावांची गरज आहे 17 चेंडू मध्ये, बरोबर ना. 17 चेंडू 30 धावा. सामना रोमांचकारी अवस्थेत आहे. ओ परत एकदा उसळी घेणारा चेंडू. धीरजला चूक कळाली होती. धीरजला माहिती आहे अगोदरचा चेंडू थोडासा मी बॅक त्या ठिकाणी टप्प्यावर टाकला होता, त्यामुळे अजयला वेळ भेटला बॅक फुटला जाऊन तो चेंडू पंच करायला. यावेळेस मात्र धीरजने ती संधी दिली नाही. एक स्पर्धा मला आठवते, धीरजला अक्षरशः संपूर्ण पायाच्या बोटापासून मानेपर्यंत क्रॅम्प येत होते. माझ्या टीममध्ये तो होता, परंतु काय त्यावेळेस त्यानं जिगरनं बॉलिंग केली ती. तो धीरज गायकवाड आजही आपल्याला माहित आहे मागच्या वर्षी तो बेस्ट बॅट्समन होता. समोर अजय चौधरी मागच्या वर्षी त्या ठिकाणी गावातला मॅन ऑफ द सिरीज म्हणून अजय यांना आपण पाहिलं. चेंडू ऑन साईडला खेळला, त्यावरती सिंगल येते. प्रवीण सर अल्ताफभाई मुल्ला यांना नक्कीच माहिती पोहोचवा की त्यांच्या कॅप घातल्यानंतर आज 2 सामने जिंकता आलेत, त्याबद्दल त्यांचेही मी आभारी आहे. खरं तर ती कॅप पप्पू शेट यांच्या दिशेने जाणार होती, परंतु सकाळीच मी प्रवीण सरांच्या घरी जाऊन ती माझ्याकडे घेतली, त्यामुळे धावफलकावर धावा आहेत त्या 21. हरकत नाही. त्या ठिकाणी नक्कीच मला वाटतं नाराज होणार नाहीत पप्पू शेट, कारण आयुष्यामध्ये शक्यतो कोणी टोप्या घालू नये, नाही का. अशा प्रकारची नक्कीच गोष्ट आहे. परंतु उन्हाळ्यात तुम्ही टोपी घातली तर भाग्य मिळणार आहे. लोक उन्हापासून वाचतील पप्पू शेट. धावफलकावरती धावा आहेत त्या. तसं टोप्या घालणं हे चुकीचंच आहे, पण उन्हाळ्यात घातलेली टोपी प्रवीण सर कधीही चांगलीच आहे. धावफलकावरती धावा आहेत त्या. 21 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही 29 धावांची गरज आहे. आणि मला पप्पू शेटचं खरं तर कौतुक वाटतं. या माणसाला हसणं सोडून दुसरं माहीत नाही, कारण हल्लीच्या काळामध्ये काही काही लोकांना इंजेक्शन आणि गोळ्या दिल्याशिवाय ते हसत नाहीत. परंतु प्रवीण आपले पप्पू शेट असे त्यांना तुम्ही काही सांगा, त्यातनं ते विनोद निर्माण करणार. विनोद निर्माण करणे मित्रांनो सोपं काम नाही. हा चेंडू ऑफ स्टंपच्या बराचसा बाहेर, व्हाईट बॉल. अवांतरच्या सायन धावफलक पुढे जातोय. गुंड सरांचा इशारा येतोय. खरं तर सीतारामदादा चौधरीनंतर त्याच समकालीन अनिल बेलोटे सर सुद्धा समालोचन करायचे. नंतर मात्र आता ते डान्सिंग अंपायरिंगकडे झुकले. त्या समकालीन समालोचकामध्ये नरेश ढोमे सरांचं आपण नाव घेतो. एक अतिशय मोठा आदर खरं तर समालोचन क्षेत्रामध्ये ढोमे सरांना आहे. आज विशेष करून त्यांनी आपल्याला वेळ दिला, कारण त्यांनी पुढचं शेड्यूल मगाशी घरी जाता सांगितलं. पुढचं शेड्यूल सुद्धा त्यांचं प्रत्येक तारीख पॅक आहे. विशेषतः त्यांच्या गावच्या मोठा यात्रेचा उत्सव सुरू आहे, तरी सुद्धा सर कारकिर्दीमध्ये आले, त्याबद्दल त्यांचं खूप कौतुक. जाईल चेंडू हवेमध्ये. स्वप्नील बोर्डे फार दूरवरनं चेंडूच्या खाली आले. हो व्हॉट अ कॅच. मारला सुरू, उडाला दूर, वाजवा. पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. माननीय अशोक शेठ पुंडे साईराम उद्योग समूह यांची बळीची टाळी. आपण पाहतोय स्वप्नीलनं काय जबरदस्त डावी मारली. इंजिनिअरिंगचं उच्च शिक्षण घेतलेला हा युवक आज मात्र गोलंदाजीच्या माध्यमातून मोठं नाव कमावलं. मी ज्या वेळेस रोहन साबळेला पाहतो ना, मला स्वप्नील तसा दिसतो. मागाशीच मी सांगितलं, सेम टू सेम बॉलिंग, सेम टू सेम ॲटिट्यूड असणारा गोलंदाज म्हणून आपण स्वप्नीलला पाहिलंय. स्वप्नील मागाशी घसरला, पडला, झेल सोडला नाही. एक गोष्ट आयुष्यामध्ये नेहमी लक्षात ठेवा, मैदानावरती तुम्ही किती घसरलात ना, तुमचं नाव होणार आहे. आयुष्यामध्ये फक्त कोणाच्या नजरेतनं घसरायचं नाही, तिथे परत उभं राहता येत नाही. मैदानावरती घसराल नाव होईल, आयुष्यामध्ये सुजित दुसऱ्यांच्या नजरेतनं जर घसरला तिथे परत उभं राहता येत नाही. त्यामुळे तिथं काळजी घ्यावी लागते. जव्या मैदानाच्या आतमध्ये धावफलकावरती धावा आहेत त्या 22 धावा धावफलकावरती. अजूनही 28 धावांची गरज आहे. अनिल माळी समोर आहे तो धीरज. या झेलामुळे बराचसा फरक पडलाय. स्वप्नीलला माहिती आहे ही मॅच जिंकायचीच आहे, कारण 3 पैकी 4 त्या ठिकाणी मला वाटतं 4 पैकी फक्त एकच सामना जिंकलेला आहे. हा त्यांचा शेवटचा सामना आहे. इथे जर सामना जिंकला तर काहीतरी होऊ शकेल. आनंदवाडी संघ 4 पैकी फक्त एकच सामना जिंकलेत. मला वाटतं 3 पैकी 1 जिंकलेत. काल दोन्ही सामने पराभूत झाले. 3 पैकी 1 जिंकलेत. हा 4था सामना आहे. थोडीशी माहिती सुजित यांनी माझ्याकडे दिली, त्याबद्दल त्यांचं खूप खूप आभार. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय सुंदर असा खेळ.
दूरवर्ण वल्लभ. यावर्षी मात्र कळस प्रीमियर लीगचं अतिशय बहारदार नियोजन कळस गावामध्ये झालं. अतिशय सुंदर कामगिरी वल्लभ यांनी केली. धीरज गोलंदाजी मार्कवरती आहे. मला म्हणावंच लागेल, कारण सांगेल मी तुम्हाला. हा चेंडू जातोय सरळ मागे. नवनाथ सर, तुम्ही सांगितलं कळस प्रीमियर लीग 1 नंबर झाली. सुदैवानं तिथे इंटरनेटची रेंज सापडली आणि त्यामुळे तिकडे फुल HD मध्ये लाईव्ह कव्हरेज झालं. कळसकर आता गारखिंडेकरांनी लगेच म्हणू नका सर काय सुचवायचं का तुम्हाला, तसा विषय नाही. काम चांगलं झाल्यामुळे ठरल्यापेक्षा बरीच रक्कम जास्त दिली कळसकरांनी. परंतु लगेच गारखिंडेकरांनी टेन्शन घेऊ नका. सरांचं नक्की म्हणणं काय आहे? धावफलकावरती धाव आहेत त्या 12 करा 22. बॅकफुटला गेले. चेंडू हलक्यातून ऑफसाईड ढकलून दिला. फिल्डर चेंडूच्या मागे येतोय. 1 धाव पळून पूर्ण केली गेली. आज हे जे काही सर्व काही त्या ठिकाणी सुख समाधान जे काय आमच्याकडे आहे ते सर्व सीताराम दादांमुळेच आहे. थोडंफार सीताराम दादांच्या गावामध्ये जाऊन सेवा केली तर त्यामध्ये काय फरक पडणार नाही. जे काही आहे आयुष्यामध्ये मी तुम्हाला सांगतो, काही काही माणसं सांगेल मी अगोदर धावफलक सांगेल, तो फार महत्त्वाचा आहे. 23 धावा धावफलकावरती आहेत. माझ्या आयुष्यामध्ये 3 माणसं जर मला भेटली नसती ना, मी आज कुठेतरी कंपनीमध्ये किंवा कुठेतरी असं तुम्हाला दिसलो असतो, क्रिकेटच्या मैदानावर दिसलो नसतो. पहिला माणूस मला आयुष्यामध्ये भेटलेला सीतारामदादा चौधरी, दुसरा माणूस आयुष्यामध्ये भेटलेले राजू कदम सर, आणि तिसरा माणूस मला जो आयुष्यामध्ये भेटला तो माझ्या मागे बसलाय आमचा दत्ता कोरडे. ही 3 माणसं जर मला आयुष्यात भेटली नसती ना, मी क्रिकेटमध्ये तुम्हाला कधीच दिसलो नसतो. सीतारामदादा चौधरींनी जगामध्ये वागायचं कसं, बोलायचं कसं हे शिकवलं. राजू कदम सरांनी मैदानाच्या आतमध्ये उतरल्यानंतर तुम्ही कशी मॅच पुढे घेऊन जावी किंवा दातृत्व काय असतं, दानशूरता काय असते, हे राजू कदम सरांनी मला शिकवलं. आणि आयुष्यामध्ये कुठलीच मॅच हारायसाठी नसते हे मला दत्ता कोरडेनं शिकवलं. हे गोष्ट जरी दत्ता वयानं लहान असला तरी त्याच्याकडनं खूप काही शिकायला मिळालं. कारण मला माहिती आहे कितीतरी मी अडकून ठेवलेल्या मॅच दत्तानं काढून दिलेल्या आहेत. त्यामुळे माझ्यावरती ज्या काही माझ्या करिअरमध्ये काही त्या ठिकाणी माझ्यावरती त्या ठिकाणी हे होणार, काही चुकीच्या गोष्टी माझ्या बाजूने आल्या असत्या, दत्तामुळे मात्र त्यावेळेस मी अनेक स्पर्धांमध्ये वाचलोय. कितीतरी वेळा मॅच अडकल्या, कितीतरी वेळा दत्ताने सांगितलं काढून देतो, काळजी करू नका. आणि खरं तर आम्ही दिवसभर क्रिकेट खेळायचो. सांगेल मी बरंचसं काय सांगण्यासारखं आहे. स्वप्नील बुर्डे गोलंदाजी मार्कवरती. हा चेंडू ऑन साईडला खेळला अनिल माळी. खरं तर या स्पर्धेला येण्या अगोदर पुणेवाडी गावामध्ये मी अनिलचा खेळ पाहिला होता आणि अतिशय जबरदस्त खेळ त्यानं त्या स्पर्धेमध्ये केला. या स्पर्धेमध्ये अनिलची बॅट अजून म्हणावी अशी चालली नाही. सुजित मला कळवत आहेत धावफलकावर धाव आहेत त्या 25 झाल्या, 25 अजून बाकी आहेत. किशोर शेठ झिंजाड ज्यांच्यामुळे सर्वजण सावलीमध्ये बसू शकले, ज्यांनी मंडप सौजन्य दिलं, त्यांचं या ठिकाणी आगमन होते. हार्दिक स्वागत आहे. धावफलकावरती आपण पाहतोय 25 धावा धावफलकावरती. अजूनही 25 धावांची गरज आहे. मैदानाच्या आतमध्ये नक्कीच वादळं तयार होत आहेत. बॅटिंग किंवा बॉलिंगमध्ये अशीच वादळं तयार करावं लागतील. चेंडू शिल्लक आहेत ते मला वाटतं 11 चेंडू ना, 11 चेंडू 25 धावा. सुजित चुकलं तर सांगा. परत एकदा मिस टाइम पाहूया धावा मिळतील किती. गुंड सर कळवत आहेत 2 धावा धावफलकावर. 27 वर धावफलक पोहोचतोय. शेवटचे 10 चेंडू 23 धावांची टायमिंग नाही साधता आला वेळेवर. चेंडू गेला शाळेवर. माननीय उद्धव शेठ चौधरी जे हनुमान ट्रॅक्टर सर्व्हिस यांच्याकडून डिक्लेरेशनच्या या धावा. थँक्यू. शेवटचे 10 चेंडू 23 धावांची गरज. दिवसभर आम्ही क्रिकेट खेळायचो. मग ते हाफ पिच असू द्या, फुल पिच असू द्या. आणि रात्री आमचा एक नित्यनेम असायचा भाऊवाडे गावामध्ये. सांगेल मी तुम्हाला 10 चेंडू 23 धावांची गरज. स्वप्नील बोर्डे सुंदर गोलंदाजी करतोय. ओ काय बॉल टाकलाय. एखाद्या इंटरनॅशनल गोलंदाजाचा चेंडू दिसावा, टप्पा पडल्यानंतर झपकन चेंडू आतमध्ये निघून तरी बाहेर निघून जातो. दिवसभर आम्ही सुजित क्रिकेट खेळायचो. संध्याकाळी आम्ही मारुती मंदिराच्या पुढे आमच्या चावडीमध्ये किंवा छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यासमोर कॅरम खेळायचा. तिथं सुद्धा दत्तानं कधी आम्हाला जिंकून दिलं नाही. आम्ही म्हणायचो नक्की याच्याकडे काय देवानं असं दिलंय, हा माणूस कधी हरतच नाही. अहो हा चेंडू परत ऑन साईडला खेळला गेला. फिल्डर चेंडूच्या मागे येतोय. त्याकडे डिक्लेरेशन झोनमध्ये सिंगल मिळेल. एका धावेन धावफलक पुढे जाईल. शेवटचे 9 चेंडू आणि 22 धावांची गरज आहे. 50 धावेंमध्ये त्या ठिकाणी साईदर्शन लॉजिस्टिक्ससाठी सामना अडकवलाय. माफ करा 8 चेंडू आहेत का? 8 चेंडू माफ करा 8 चेंडू बाकी आहेत. 8 चेंडू आणि 22 धावांची गरज. आताची एक आहे, आताची सिंगल आहे. किती झाल्या? 28 झाल्या. 22 पाहिजेत. 50 करायचे आहेत. शेवटचे 8 चेंडू 22 धावांची गरज आहे. ओ परत एकदा मी सांगितलं जो अनिल माळी मला पुणेवाडीमध्ये दिसला होता
तो अनिल माळी मला इथे परत दिसलाच नाही संपूर्ण स्पर्धेमध्ये. कारण पुणेवाडीत मी 2 दिवस पाहिला आणि शेवटच्या दिवस मैदानावरती गेलो होतो. नंतर लाईव्ह पण मी पाहिलं. जबरदस्त भेदक खेळ अनिल माळीनं केला होता. परंतु इथे या स्पर्धेमध्ये गारखिंडीमध्ये भले भले येऊन गार होतात नाही का. गावाचं नावच गारखिंडी आहे. शेवटचे 7 चेंडू 22 धावांची गरज आहे. यावेळेस फटका जोरदार. मिस टाइम. फिल्डर चेंडूच्या खाली आणि ओ जेल सटकला. 1 धाव तर आली. सुनील मास्तर चेंडूच्या मागे गेले. चेंडू चांगला बॅक केला. 2 धावा पडून पूर्ण केल्या गेल्या. तिसरा ओ आणि अनिल माळी संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. माननीय अशोक शेठ पुंडे साईराम उद्योग समूह यांची बळीची टाळी. न्यू बॅटर स्वप्नील मैदानावरती उतरतोय. सुजित मला वाटतं षटक संपलंय. शेवटचे 6 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे. 50 धावसंख्येमध्ये आनंदवाडी संघाने सामना अडकवलाय. ही पहा ओहोर संपली. प्रायोजक जय हनुमान टूर्स अँड ट्रॅव्हल्स. प्रोप्रायटर माननीय सुनील शेठ झिंजाड. संपर्क क्रमांक 8010 720637. थँक्यू डीजे. वरंगळवाडी काय डिसिजन आहे. वरंगळवाडी 11 गोलंदाजी करणार राजूभाई. स्वप्नील नवीन फलंदाज मैदानावरती. स्ट्राईक एंडला जो बॅटिंग करतोय षटक क्रमांक शेवटचं घेऊन येतोय भूषण गायकवाड. ज्या भूषणनं आतापर्यंत एक सुंदर बोल्ड त्यानं राहुल गोगडेला क्लीन बोल्ड केलं यॉर्कर वरती. 6 चेंडू 20 धावा. बोला. सरपंच निवृत्ती नाना चौधरी साहेबांच्या ठिकाणी आगमन होते. हार्दिक स्वागत आहे. प्रियांश चौधरी त्यांचे नातू या ठिकाणी दाखवलं. हार्दिक स्वागत आहे. चेंडू हवेत आणि इथे लालू चकला. डेड बॉल. तारेनं नेम हुकला. लालू पूर्णपणे चकला. वरंगळवाडी संघ मागाशी त्या तारेमुळे जिंकलाय. असं जवळपास तारेनं वाचवलंय. आमचे जवळपास 2 षटकार म्हटलं तर तार सुद्धा आपल्या जीवावर आली की काय. प्रवीण गावडेचे 1 षटकार तर आडलाच होता. दुसऱ्या षटकाला सुद्धा त्या ठिकाणी तिसरा पंचांकडे निर्णय गेला. मस्त त्या ठिकाणी जबरदस्त मॅच झाली. पूर्ण जबाबदारी जसं सांगितलं तसं जबाबदारी खांद्यावरती घेऊन प्रवीण खेळला आणि आपल्या संघाला त्यानं बक्षीस पात्र फेरीमध्ये नेऊन पोहोचवलेला आहे. गोलंदाजी मगाच्या मॅचमध्ये फक्त 7 धावा दिल्या. मगाशी 12 चेंडू 31 धावांची घेत असताना फक्त 1 धावेचं षटक प्रवीणने टाकलं. यापेक्षा आयकॉननं काय खेळ केला पाहिजे. जबरदस्त खेळ. शेवटचे 6 चेंडू 20 धावांची गरज. हा चेंडू ऑफ स्टंपच्या दिशेला. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडू स्कोअर कार्ड मध्ये. किती सोपा सामना किती अवघड बनवलाय साईदर्शन लॉजिस्टिक संघानं. 5 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे. शशांक सिंगचा किस्सा प्रवीण सरांनी सकाळी घेतला होता. प्रीती झिंटानं बोली लावली. बोली लावल्यानंतर त्यांना कळालं वेगळा शशांक सिंग आलाय. ज्या शशांक सिंगला आम्ही घेतले तो 19 वर्षाचा आहे. हा 32 वर्षाचा शशांक सिंग नको तिथं येऊन बसलाय आमच्या टीममध्ये. नंतर सुद्धा सांगेल मी तुम्हाला काय काय झालं. यावेळेस फटका जोरदार. चेंडू हवेमध्ये. सुनील मास्तर. अप्रतिम झेल होता राहिला. अप्रतिम झेल होता राहिला. 2 धावा येतील. सामना येतोय तो मात्र 4 चेंडू आणि 18 धावा. प्रीती झिंटानं त्या ठिकाणी मॅनेजमेंटला IPL मॅनेजमेंटला विनंती केली आम्हाला खेळाडू बदलून द्या. IPL मॅनेजमेंटने सांगितलं एकदा घेतला की घेतला परत काही करू शकत नाही. पण नंतर काय झालं सगळं तुम्ही पाहिलेलं आहे. चेंडू ऑफ स्टंपच्या बराचसा बाहेर. पाहूया पंचांचं म्हणणं काय आहे. निर्धाव चेंडू डॉट बॉल. कारण पंचांचं म्हणणं आहे खेळाडू खूप आतमध्ये आला. 32 धावा धाव फलकावरती. शेवटचे 3 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. 3 षटकार खेळावे लागतील. फटका जोरदार आणि एक टप्पा घेत चेंडू जातोय सीमा पार.
पाहुनी मोका हा मारलाय चौका. ओम साई टूर्स अँड ट्रॅव्हल्स व ओम साई वडापाव व ओली भेळ सेंटर प्रोप्रायटर माननीय शरद दादा चौधरी यांचा खणखणीत चौका. थँक्यू. 2 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे. वरंगळवाडी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. बेस्ट लक, चांगले खेळा. समोरची टीम मळगंगा चांगले खेळा. जो जिंकेल तो संघ मात्र स्ट्रॉंग कंडिशन मध्ये जाणार आहे. शेवटचे 2 चेंडू 14 धावांची गरज आहे. भूषण गायकवाड सुंदर गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. परत तेवढा सुंदर फटका बॅटरने खेळलाय. परत एकदा जोरदार फटका खेळलाय. यावेळेस मात्र पाहूया पंच काय म्हणतायत. आम्हाला दिसलंय पंचांनी सांगणं फार गरजेचं आहे. चौकार 4 धावा. शेवटचा 1 चेंडू आणि 10 धावांची गरज. आनंदवाडी संघ मात्र मैदानामध्ये नक्कीच स्ट्रॉंग पोझिशन मध्ये आहे. वल्लभनं मात्र सर्वांना जवळ घेतलं. आतमध्ये कोणी जाऊ नका कृपया विनंती आहे. लगेच आपण पुढचा सामना सुरू करतोय. एक चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. भूषण समोर आहे मात्र फलंदाज स्वप्नील. 1 चेंडू 10 धावा. फटका यावेळेस मात्र हवेत मध्ये खेळलाय. सुनील ढोकळे स्वप्नील आणि याच बरोबर दुसरा सामना जिंकलाय आनंदवाडी संघानं. वा बच्चे कंपनी वा. आमच्या या तुफानी खेळाला आहे आगळीच धार. आमच्या या तुफानी खेळाला आहे आगळीच धार. आनंदवाडी टायगरचे मावळे आम्ही ठरणार विजयाच्या असल दावेदार. गारखिंडी प्रीमियर लीग अर्थात शिवझुंजार चषक 2024 मध्ये पदार्पण करीत आहे संघ मालक माननीय स्वप्नील गायकवाड, माननीय संतोष शिरोळे, माननीय आकाश गायकवाड. आनंदवाडी टायगर. थँक्यू डीजे. काल 2 सामने पराभूत झाले. आज 2 पैकी 2ही जिंकलेत. आनंदवाडी संघाच्या आनंदाला पारावारा उरला नाही. आणि यानंतर परत एकदा मी तुम्हाला घेऊन जाईल आवाजाचा पहाड प्रवीण गायकवाड सरांकडे पुढच्या ठिकाणी कॉमेंट्रीसाठी.